शनिवारी दुपारी राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज आला. यामध्ये त्यांनी गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या युट्यूब्स असतील, त्याचबरोबर पेज असतील आणि काही अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमधले कमेंट्स असतील, याची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली. आणि त्यामध्ये सांगितलं की या तक्रारींमुळे आणि ज्या पद्धतीच्या कमेंट्स केले त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती, त्यांच्या करिअरवरती त्याचा परिणाम तर होतोच आहे, पण अतिशय वेगळ्या पद्धतीने जी विधानं केली गेली त्याच्यामुळे चारित्र्य हनन करत खऱ्या अर्थानं याचा प्रचंड मनस्ताप पूर्ण कुटुंबाला देखील होतोय. आणि याच बरोबर गेल्या काही दिवसापूर्वी बीडमध्ये आमदार सुरेश धस यांनी सुद्धा जाहीररित्या वक्तव्य केलं होतं. आणि त्यामुळे त्यांचं वक्तव्य आल्यानंतर हजारो पोस्ट आणि वेगवेगळ्या युट्यूब चॅनल्सने केलेल्या बातम्या ह्या अतिशय वेदनादायक आहेत आणि त्या चारित्र्य हनन करणाऱ्या, बदनाम करणाऱ्या आहेत. आणि त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाने त्याची दखल घ्यावी आणि त्यावर कारवाई करावी.